पेट्रोल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर पर्याय काय याचं उत्तर जर का हवं असेल तर उत्तर मानव सेवा विकास ट्रस्टनं ई-सायकल बाईकद्वारे हे शोधून काढलंय। पेंडल न फिरवता दुचाकीवर बसण्याचा आनंद या सायकलवर घेता येतो। सौर ऊर्जेवर चालणारी ही सायकल ताशी 20 ते 25 किलोमीटरचं अंतर कापते। अपुऱ्या प्रकाशाच्या वेळी किंवा पावसाळ्यात विजेवर ही सायकल चार्ज करता येऊ शकते। 4 तास चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटर ही सायकल धावू शकते। पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबरच पेट्रोलची बचत करण्यासाठी ही सायकल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। येलो दिवा लागतो ज्यावेळेला बॅटरी कमी होते। आपल्याबरोबर मानव सेवा विकास ट्रस्टचे संतोष इंगळे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीने हे सायकल ॲक्च्युली तरुणांसाठी बनवलेली आहे। जी सायकल सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी आहे आणि जास्तीत जास्त ग्रीन विलेजकडं आणि अपारंपरिक ऊर्जेकडे लोकांनी जावं आणि वाढलेल्या पेट्रोलच्या दराच्या संदर्भात ह्या सायकलचा वापर करावा, हा मुख्य उद्देश या संस्थेचा आहे। कशा पद्धतीने ही जी सायकल आहे ही चालते, कशा पद्धतीनं ही सायकल आहे आणि बाईकच्या स्वरूपात पण चालू शकते, काय सांगाल? सायकलच्या पुढच्या चाकामध्ये आम्ही एक मोटर फिक्स केलेली आहे। ती मोटर आहे ती बॅटरीवरती चालते आणि बॅटरी जे चार्जिंग आहे हे सोलरवरती होतं। तर या तऱ्हेने ते सोलरवरती जे सोलर पॅनल आहे, इथे बॅटरी बॉक्स आहे, या बॅटरीमध्ये ऊर्जा साठवली जाते आणि त्या बॅटरीमधनं जर समोरच्या चाकेमध्ये जी मोटर आहे त्याच्यामध्ये मोशन दिली जाते। एकंदरीतच आपण पाहू शकताय की ही जी सायकल आहे ही सायकल नेहमीप्रमाणेही वापरली जाऊ शकते, पण त्याचबरोबर सोलर पॅनलचा वापर करून ही सायकल बाईकप्रमाणेही चालवली जाऊ शकते। दोन फायदे या सायकलचे आहेत। एक तर या सायकलचा वापर केल्यानंतर पेट्रोलचा जो प्रश्न आहे तो मिटू शकतो आणि दुसरीकडे पर्यावरणाला हानिकारक जो बाईक वापरल्यामुळे पर्यावरणाची हानी होती तीही टाळली जाऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।